दरम्यान भाजपकडून काँग्रेस मतदारांना 10 लाखांची ऑफर देण्यात आली। काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे। काँग्रेसचा पराभव निश्चित आहे। चर्चेमध्ये राहण्यासाठी लोंढेंचं विधान आहे। आमदार परिणय फुकेंनी अतुल लोंढेंचे आरोप फेटाळून लावले। भाऊला प्रश्न विचारायचा आहे, 10 लाख रुपये म्हणजे प्रेम असतं का? काल तुम्ही म्हटले होते की माणसं प्रेमाने जिंकता येतात, खरं आहे, पण आमच्या उमेदवाराला अननोन कॉलर आयडी वरून आमच्या मतदारांना फोन करून 5 लाख आता घ्या, 5 लाख नंतर घेतो, अशा पद्धतीची ऑफर जी आहे त्याला प्रेम म्हणतात का हे विचारायचं आहे। नेहमी या प्रकारचं घोडेबाजारी असणार किंवा ऑफर जी दिली जाते काँग्रेस पक्षाच्याच मतदारांना का दिली जाते? म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेस पक्षाचे जे नगरसेवक आहेत, काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद हे बिकाऊ आहे। कारण कधीही जी मार्केटमध्ये विकायला येते गोष्ट त्याचीच किंमत ठरल्या जाते आणि कुठेतरी हे आपल्या मतदारांची किंमत ठरून हे त्यांच्या पक्षातील त्यांचे जे मतदार आहेत, त्यांचे जे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे निवडून आलेले उमेदवार आहेत ते बिकाऊ आहे असा ते आरोप करतात आहे। म्हणजे स्वतःवरच ते आरोप करतात आहे या माध्यमातून।